नमस्कार दिव्यांग बांधवांनो. दिव्यांग बांधवांचा मानधनाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललेला आहे. आजपर्यंत बऱ्याच दिव्यांग बांधवांचे मानधन बंद झालेत किंवा त्यांची केवायसी नसल्यामुळे डॉक्युमेंट त्रुटीमुळे दिव्यांग बांधवांचे मानधन बंद झाले. आता आपण याच्यावर बरेच तोडगे काढून बऱ्याच दिव्यांग बांधवांचे मानधन सुद्धा चालू केलेले आहेत. अजून एक कर्जाचं एक असं प्रकरण आहे की दिव्यांग बांधवांना बरेच जण मला विचारतात, दिव्यांग बांधवांना कर्जाचं प्रकरण होते का? तर दिव्यांग बांधवांनी कर्जाच्या मागे लागू नये, कारण की कर्जासाठी सिबिल रिपोर्ट, बँक गॅरंटी वगैरे खूप डॉक्युमेंट किचकट असतात आणि कर्ज मिळते किती लाख 1.5 लाख रुपये कर्ज मिळत नाही. आणि एवढे डॉक्युमेंट पूर्ण करून जवळपास आपण 100 लोकांनी जर डॉक्युमेंट दिले तर 90% डॉक्युमेंट रिजेक्ट होतात. त्याच्याकरता कर्जाच्या मागे लागू नये, भूलथापांना बळी पडू नये. तुमचे 5-10 हजार रुपये खर्च होतात, डॉक्युमेंट जमा करण्यात तुमचा वेळ वाया जातो. तर आपण कर्जाच्या मागे न लागता जे शासकीय योजना राहतात, समजा आता शेतकरी कोणी दिव्यांग असला, त्यांनी महाडीबीटीत आपल्या दिव्यांगामार्फत अर्ज जर केला तर त्याला प्राधान्याने आपला क्रम लवकर लागता येतो. आणि ज्या महाडीबीटीच्या योजना असतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा लवकर नंबर लागतो. तसेच ज्या बाकीच्या योजना आहेत, सर्व योजनांमध्ये दिव्यांगांना आरक्षण असते. तर आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस दिव्यांगाचा त्याच्यात आवर्जून उल्लेख करावा व प्रत्येक शासकीय योजनेत आपल्या दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त योजना घेता याव्यात. म्हणजेच काय होईल, आपण स्पेशल दिव्यांग बांधवांचे दिव्यांगांच्या कर्जाच्या मागे न लागता ज्या योजना चालू आहेत, शासनाच्या योजना चालू आहेत, त्या योजनेमध्ये आपण पात्र होऊन आपल्या जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवता येईल. अजून काही अडचण आल्यास नक्की कमेंट करावी. धन्यवाद दिव्यांग बांधवांनो.